माझ्या शहरामध्ये कुठल्याही मराठी चित्रपटाला पहिल्याच दिवशी फर्स्ट डेलाच 3-3 शोज मिळणं हे फार कमी वेळा मला पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात आयनॉक्सला माझ्या शहरामध्ये तब्बल 3 शोज होते. त्यातल्या त्यात सकाळी 9:20 शोला 60 ते 70% क्राउड आलेलं होतं आणि एवढी मोठी ऑडियन्स बघून खूप भारी वाटलं. ती काय फिलिंग होती ना, नेक्स्ट लेव्हल फिलिंग होती. जितकं बोलावं तितकं कमी. एनिवे, आज आपण बोलतो आहोत क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये एक सीन आहे, जिथे सिद्धार्थ चांदेकरला कोणीतरी असं विचारतं, की "ए तुझं लफडं त्या त्या अभिनेत्रीशी तर नाही ना?" अशा प्रकारचा ह्युमर मला खूप आवडतो, कारण हा रिलेटेबल ह्युमर असतो आणि आत्ताच्या काळातलं जे यंग जनरेशन आहे, ते अशा प्रकारच्या सटायरला खूप जास्त स्वतःसोबत रिलेट करू शकतं आणि त्याच्यामुळे ते जास्त चित्रपटाकडे आकर्षित होतात आणि त्याचमुळे या संपूर्ण चित्रपटातले जेवढेही विनोद आहेत, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची. चित्रपटामध्ये आणखीन एक सीन आहे जिथे सचिन खेडेकर सर जे आहेत, जे मुख्याध्यापकांची भूमिका निभावत आहेत, तर त्यांच्याकडनं एक मोनोलॉग दिला जातोय. आता युजुअली अशा प्रकारचे मोनोलॉग ज्यावेळेला कुठल्याही चित्रपटांमध्ये आपण पाहतो, त्यावेळेला खूप असं भाषणबाजी टाइप केलं जातंय. हां, ठीक आहे, चल. सो अशा प्रकारची फिलिंग यायला लागते, कारण ते फक्त वरवरचं लिखाण असतं. पण या चित्रपटातला तो जो एक मोनोलॉग आहे, तो थेट काळजाला भिडतो. कारण शब्दांची फार विचारपूर्वक निवड केलेली आहे. फार सखोलात जाऊन तो एक मोनोलॉग लिहिलेला आहे. त्याच्यामुळे लेखकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे. ऑफकोर्स मी नेहमीच या मताची आहे, की आत्ता सध्या मराठी इंडस्ट्रीला हेमंत ढोमे सारख्या व्यक्तींची गरज आहे. जे नवीन-नवीन पद्धतीने हटके स्टाईलने मराठी चित्रपट बनवू शकतात आणि प्रेक्षकांना एक्झॅक्टली काय हवंय हे त्यांना कळतं. आता चित्रपटाच्या प्लॉटबद्दल जर का बोलायचं झालं, तर ट्रेलरमधनंच आपल्याला स्टोरी समजली होती. अर्थात मी आधीच सांगितलं होतं, की या प्रकारचे जे चित्रपट असतात, तर ते प्रेडिक्टेबल असतात. म्हणजे आपल्याला सुरुवात कुठे होतीये, एंड कुठे होणार आहे हे माहिती असतं. पण मधलं काय? मधल्या ज्या गोष्टी असतात त्या कशा पद्धतीने ट्रीट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना तो एक अनुभव दिला जातो चित्रपट पाहण्याचा, ती गोष्ट रंगवली कशी जाते, तर हे सगळं बघण्यासाठी आपण थिएटरमध्ये जात असतो आणि त्याचमुळे या चित्रपटाचा जो प्लॉट आहे तो ट्रेलरमध्येच आपल्या सगळ्यांना कळला होता. आता अलिबागच्या जवळ म्हणजे कोकणामध्ये एक नगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्यातली क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम ही एक शाळा आहे, मराठी शाळा आहे. बरीच वर्ष झाली याची जी पटसंख्या आहे ती कमी होत चालली आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्याचमुळे आता ती शाळा पाडली जाणार आहे. मुख्याध्यापक म्हणजे शिर्के सर जे आहेत, ते त्यांचे काही माजी विद्यार्थ्यांना बोलावतात आणि या माजी विद्यार्थ्यांना मग एकत्रित करण्याकरता त्यांना काय-काय संघर्ष करावा लागतो. बरं, ते विद्यार्थी एकत्रित आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने शाळा वाचवण्यासाठी धडपडतात आणि खरंच ते शाळा वाचवतात का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी आपल्याला क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट पाहावा लागेल. आता ओव्हरऑल हा झाला प्लॉट. आता या चित्रपटाच्या ज्या जमेची बाजू आहेत म्हणजे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत त्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात पहिली गोष्ट कास्टिंग. या चित्रपटाची कास्टिंग इतकी विचारपूर्वक केलेली आहे. प्रत्येक पात्र हे आपल्याला त्याच्या एक विश्वामध्ये घेऊन जाण्यामध्ये नक्कीच समर्थ ठरतं. आपल्याला बिलिव्हेबल वाटतात ह्या गोष्टी, की हा जो एक विद्यार्थी आहे, हा अशा प्रकारचा आत्ता झालाय. पूर्वीच्या काळी त्याला इतके मार्क मिळायचे शाळेमध्ये वगैरे, वगैरे. किंवा मग एका शिक्षिकेवरती त्याचा एक क्रश असेल किंवा अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणि एक त्रिकूटसुद्धा दाखवलाय 3 मित्र-मैत्रिणींचं. ते प्रचंड रिलेटेबल होतं माझ्यासाठी तरी आणि त्याचमुळे ओव्हरऑल संपूर्ण चित्रपटाची कास्टिंग ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. चित्रपटाची पुढची जमेची बाजू म्हणजे परफॉर्मन्सेस. आता जेवढे ॲक्टर्स आहेत त्यांचे पात्र फार विचारपूर्वक निवडलेले तर आहेच, पण लिहिलेले सुद्धा तितकेच काळजीपूर्वक आहेत. प्रत्येक पात्रांना आपापले एक शेड्स आहेत आणि जेवढ्याही कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलंय त्यांनी जीव ओतून काम केल्यासारखं आपल्याला फील होतं. म्हणजे अगदीच असे आळशीसारखं काम करताय नाही. प्रत्येक जण हा तितकाच इन्व्हॉल्व्ड होता या प्रोजेक्टसाठी हे आपल्याला फील होतं. आता उदाहरणार्थ एक त्रिकूट आहे जिथे प्राजक्ता कोळी, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर हे 2 मित्र आणि मैत्रिणीचं त्रिकूट आहे. आपल्याला या गोष्टी इतक्या बिलिव्हेबल वाटतात ना, की ते त्यावेळेला किती मज्जा करत असतील. ह्या गोष्टी इतक्या त्यांची केमिस्ट्री जी तिघांची दाखवली ती इतकी ऑर्गॅनिक वाटते आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहताना. असं अजिबातच वाटत नाही, की आपण सिनेमा बघतोय. असं वाटतं, की अरे आपण त्यांच्या क्लासमध्ये होतो आणि आपल्या समोरच चाललंय त्यांच्या सगळ्या गमती-जमती. सो हो, अशा प्रकारची वात्रट पोरं अमेय वाघचं जे कॅरेक्टर आहे ते आपण पाहिलंय. आपण सगळ्यांनी आपापल्या शाळेमध्ये अशी वात्रट पोरं पाहिलेली आहेत. पण ती तितकीच आतून भारी असतात यार, तितकीच मनमोकळ्या स्वभावाची पण असतात, तितकीच काळजी करणारी सुद्धा असतात. आता अमेय वाघच्या पात्राने आपल्या शिक्षकाच्या काळजीपोटी तिथे नक्की काय केलंय? एक खूप सुंदर सीन आहे, ज्यावेळेला सिद्धार्थ चांदेकर कारमध्ये त्यांना सोडवायला घरी येतो, त्यावेळेला ही गोष्ट इतकी काळजाला भिडणारी होती. फार सूक्ष्म-सूक्ष्म निरीक्षणं आहेत, छोटे-छोटे नुआन्सेस आहेत, जे मला प्रत्येक पात्राबद्दलचे प्रचंड विशेष आणि कौतुकास्पद वाटले. एक स्पेशल मेन्शन करायला लागेल प्राजक्ता कोळीचं. बेसिकली ती एक खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे आणि आज माझ्यासोबत थिएटरमध्ये जेवढे निब्या आल्या होत्या, म्हणजे जेवढंही जेन क्राउड आलं होतं, मी खरंच सांगते ते तिच्यासाठी आलं होतं. कारण
जेव्हा प्राजक्ता कोळी येत होती स्क्रीनवरती, तेव्हा त्यांचा आरडाओरडा सुरू होता. कल्ला करणं असेल किंवा छोट्या-छोट्या स्टोऱ्या टाकणं असेल, रीला बनवणं असेल किंवा छोटे-छोटे व्हिडिओज काढून त्या मजा लुटत होत्या. प्राजक्ता कोळीच्या एंट्रीला एन्जॉय करत होत्या. ह्या सगळ्या गोष्टी बघून भारी वाटलं आणि आय मस्ट से की प्राजक्ता कोळी ॲक्चुअली ॲक्टिंगमध्ये सुद्धा खूप सुंदर काम ती करताना आपल्याला दिसते संपूर्ण चित्रपटामध्ये. कोणी म्हणणार नाही की तिचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे. अर्थात तिने यापूर्वी हिंदीमध्ये काम केलेलंच आहे. पण मराठी सिनेमासृष्टीमध्ये तिचा हा पहिला चित्रपट होता आणि मराठीसुद्धा ती चांगलं बोलली आहे. शुद्ध, छान, भारी मराठी बोलली आहे. बिलिव्हेबल, कन्व्हिन्सिंग पद्धतीने तिचं पात्र ती आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यात यशस्वी होते. पुढची गोष्ट आहे सिनेमॅटोग्राफी. सत्यजित शोभा श्रीराम या व्यक्तीने चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे आणि स्पेशल मेन्शन द्यायला पाहिजे बिकॉज आत्तापर्यंत कोकणावरती हजारो चित्रपट बनलेले आहेत आणि जेव्हाही कोकणातली कुठली कथा आपल्या सगळ्यांसमोर मांडली जाते, टिपिकल काही ठरलेले सीन्स असतात. मग काही ड्रोन शॉट्स असतील, मग टिपिकल तोच एक अख्ख्या नारळांची बाग असेल, मग त्याच पद्धतीने समुद्राच्या लाटा येतायत पुढे. या चित्रपटामध्ये कोकण ज्या पद्धतीने दाखवलंय, अलिबाग, त्याच्या आजूबाजूचा एरिया, हा इतका नवीन चष्म्यातनं तुम्ही पाहाल, तुम्हाला एक वेगळा नवीन अनुभव दिला जातो आणि ती गोष्ट मला सगळ्यात भारी वाटली. असं वाटतच नाही, की आपण रटाळ आणि कोकणातले तेच-तेच सीन्स पाहतोय. अर्थात कोकण हा महाराष्ट्रातला स्वर्ग आहे, पण त्याला स्वर्गासारखं सुद्धा दाखवणं जमलं पाहिजे आणि ते ह्या चित्रपटामध्ये फार सुंदररित्या दाखवलंय. यापूर्वी मला कोकण जर कुठल्या चित्रपटामध्ये दाखवलेला आवडला असेल, तर तो दशावतार आणि घरत गणपती या 2 चित्रपटांमध्ये दाखवलेला आवडला होता आणि त्यानंतर आता या चित्रपटाने याही दोन्ही चित्रपटांना मागे टाकत बाजी मारली आहे राव. अत्यंत सुंदर असे सीन्स आहेत या चित्रपटातले. मग शाळेच्या आजूबाजूचे सीन्स असू शकतात किंवा त्या शाळेतला वरांडा असू शकतो किंवा तो एक पडीक जागा आहे जिथे 2-3 मित्र असे जातात मज्जा-बिज्जा करायला, नाईट आउट, बीट आउट करायला. त्या गोष्टी खूप सुंदररित्या टिपण्यामध्ये सिनेमॅटोग्राफर यशस्वी नक्कीच झालाय. पुढचा प्लस पॉइंट आहे एडिटिंग. या चित्रपटाची एडिटिंग अत्यंत क्रिस्पी आहे. तुम्हाला कुठेच बोर नाही होणार. इनफॅक्ट 2 ते 3 गाणी आहेत अख्ख्या चित्रपटात. पण तरीसुद्धा कथानक कुठेच थांबत नाही. ते प्रत्येक गाणं त्या कथानकाला अजून जास्त रंग चढवण्यामध्ये मदत करतं आणि पुढे नेण्यामध्ये मदत करतं. त्याचमुळे भावेश तोडणकर या व्यक्तीचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण या व्यक्तीने या चित्रपटाची एडिटिंग सांभाळलेली आहे. पुढचा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाची कॉमेडी. तुम्हाला खूप जास्त हसवेल. अजिबातच टिपिकल WhatsApp फॉरवर्डचे जोक्स नाहीयेत किंवा रीला Instagramवरनं उचललेले जोक्स आहेत. अजिबात नाही. कॉमेडी अत्यंत फ्रेश आहे. तुम्हाला पोट धरून-धरून हसवायला भाग पाडते. अँड आय एम नॉट किडिंग दिस ॲट ऑल. कॉमेडी जेव्हा-जेव्हा मराठीकडनं येतात ना, तेव्हा-तेव्हा नक्कीच त्यांना नाव ठेवावं अशी कॉमेडी असते. पण अख्ख्या चित्रपटातली कॉमेडी स्पेशल मेन्शन अमेय वाघ. माझ्याकडे शब्द नाहीयेत. या पठ्ठ्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत. पुढचा प्लस पॉइंट आहे कलर पॅलेट्स. मला खूप जास्त फ्रेशनेस जाणवली कलर पॅलेट्समध्ये. अख्खं कोकण, अख्खा सिनेमा इतका देखणा वाटतो त्या कलर पॅलेट्समुळे. त्याची नजर काढावीशी वाटते. मी इतकं कौतुक ना वर्षाच्या पहिल्याच चित्रपटाचं करते, हे बघून मला आतल्यात अशा उफळ्या फुटतायत. मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. ही फीलिंग काय ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. ज्या वेळेला मराठीतले बाप सिनेमे आलेले आहेत ना, तेव्हा-तेव्हा ही बापवाली फीलिंग मला नेहमीच फील होत असते आणि आज मला ती होतीये. आणि शेवटचा प्लस पॉइंट आहे चित्रपटाचा सेट डिझाइन लई बाप आहे. प्रोडक्शन डिझाइन खूप सुंदररित्या केलंय. विचार करून केलेलं आहे. असंच कुठे पण फालतूचं कुठेही गेले आणि चल चालू-चालू हा एक शॉट घेऊ असं नाहीये. अख्ख्या चित्रपटातला प्रत्येक सीन, प्रत्येक सेट डिझाइन ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असं सुंदररित्या त्याला डिझाइन केलंय. कमाल. आणि आता अनफॉर्च्युनेटली काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स पण आहेत. फार काही नाहीयेत. खूप मायन्यूट असे ऑब्झर्वेशन्स आहेत. तर ते मला मांडायचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, या चित्रपटामध्ये जेवढे पात्र दाखवलेत, ते असे खूप सहजासहजी एकत्रितपणे येतात. ते थोडंसं अनबिलिव्हेबल वाटतं. म्हणजे अर्थात आता प्रत्येकजण कोण कुठेच्या कुठे, कुठेच्या कुठे पोहोचलाय. तर थोडीशी त्याच्या 1-2 पात्रांमध्ये थोडी स्ट्रगल दाखवली असती, तर अजून जास्त बिलिव्हेबल त्या गोष्टी वाटू शकल्या असत्या. दुसरी गोष्ट, प्रत्येक पात्राचं एक सध्याचं करंट लाईफ जे त्याचं चालू आहे, त्यातले फक्त एक सीन दाखवलाय लिटरली. की त्यांच्या आत्ताच्या आयुष्यात ते हे करतायत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही घडीभर समजा पकडूया, की 10 ते 12 मिनिटे अजून सिनेमा वाढवला जरी असता, तरी काही प्रॉब्लेम नसता झाला. पण त्या प्रत्येक पात्राच्या आयुष्यात डोकवायला मिळालं असतं, की आत्ता सध्या करंट लाईफमध्ये ते काय-काय करतायत. कारण ते फक्त काही ठिकाणी व्हर्बलीच गोष्टी मांडल्या जातात आणि काही ठिकाणी एक-एक फक्त मॉन्टाज दाखवून त्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर मांडल्या जातात. तर आय फील की ते थोडंसं लगेच असे पटापट सगळे एकत्र येतात यार, विथआऊट एनी स्ट्रगल. सो ती थोडीशी स्ट्रगल अजून दाखवायला पाहिजे होती. सेकंड हाल्फमध्ये ना, जो मेन व्हिलन आहे, तर त्याला क्षिती आणि प्राजक्ता कोळी ज्यावेळेला भेटायला जातात, त्याच्यानंतर त्याचं फारसं काही एक्सप्लेनेशन दिलं जात नाही. मी स्पॉइलर्स नाही देऊ शकत, त्यामुळे मला फार कोड्यात बोलावं लागणार आहे. सो येस, हा एक मुद्दा मला जाणवला. चित्रपटामध्ये एक नवरा-बायकोची जोडी आहे आणि तर ती जी बायको आहे, तर तिच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला तिला भेटवण्यासाठी बाकीचे जण कन्व्हिन्स करत असतात. पण मग नंतर त्याचं काही एक्सप्लेनेशनच दिलं नाही किंवा काही दाखवलंच नाहीये. तो क्लोजर एक मिळणं
फार इम्पोर्टंट होतं असं मला कुठेतरी वाटलं. ते थोडंसं अपूर्ण ती एक फीलिंग थिएटरमधून बाहेर आल्यानंतर होती मनात. आणि शेवटचा एक मुद्दा कोर्टामध्ये केस टाकलेली असते आणि तिथे मग एक व्यक्ती साक्ष देतो. पण ते फक्त लिटरली एका वाक्यामध्ये व्हर्बली सांगितलं जातं. तो एक 1 ते 2-3 मिनिटांचा कोर्टरूम ड्रामा जरी दाखवला असता, तरी ते अजून जास्त तो जो पात्र आहे, जो त्या कोर्टामध्ये जाऊन त्या गोष्टी करतोय, तर त्याला अजून जास्त व्हेरिएशन्स मिळू शकले असते. त्या पात्राला शेड्स मिळू शकले असते. बट लाइक आय सेड हे खूप मायन्यूट ऑब्झर्वेशन्स आहेत आणि हे जरी तुम्ही नाही ह्याच्याकडे लक्ष दिलं, तरीही तुम्हाला चित्रपट पूर्ण पैसा वसूल एक्सपिरियन्स देणार आहे. हा चित्रपट अख्ख्या फॅमिलीसोबत जाऊन बघण्याजोगा चित्रपट आहे. नॉस्टॅल्जिया मोमेंट देतो. आपण सगळेजण आपल्या आधीच्या सगळ्या पिढ्या या चित्रपटासोबत स्वतःला रिलेट करू शकतील. हा आणि अत्यंत महत्त्वाचा मराठी शाळेचा, मराठी भाषेचा विषय मांडणारा हा चित्रपट आहे. अर्थात आपल्या चॅनलवरती 1 वर्षापूर्वी आपण मराठी शाळांबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर ज्यावेळेला मी आज हा चित्रपट पाहिला, त्यावेळेला मला खरंच खूप भारी वाटलं. अगदी आतून कुठेतरी असं वाटलं, की यार मराठी शाळा वाचवण्यासाठी त्याच्याबद्दल आवाज उचलण्याचं हे पहिलं पाऊल आहे, सिनेमा बनवणं. आता याच्यानंतर आपल्या चर्चा सुरू होतील सोशल मीडियावरती सगळीकडे इकडे-तिकडे. पण ह्या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत म्हणजे हेमंत डोमे लेखक, दिग्दर्शक त्यांच्या मनात कुठेच असा अं, म्हणजे असं जाणवतं, की ते खूप मनापासून ह्या गोष्टीसाठी त्यांनी तो आवाज उचललेला आहे आणि त्याकरता हा चित्रपट मला असं वाटतं, की सगळ्या जणांनी नवीन वर्षामध्ये फर्स्ट डे जरी तुम्हाला आज जमलं नाही, पण उद्या, परवा जेव्हा जमते तेव्हा जाऊन नक्की पाहावा, असा हा चित्रपट आहे. बाकी मी या चित्रपटाला देईन 4.25 स्टार्स आउट ऑफ 5. तुमचं काय म्हणणं आहे क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.